स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विसरावे आम्हासी कृपा करी गदातारा ऐसी किती दिवस प्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता ते तुकाते श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरुभुवन आपण नये येथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरुमठाशी आला गुरु पुसती तयासी श्री गुरु म्हणती तयासी काका यात्रेसी तू न गेलासी तंतुक म्हणे स्वामीशी माझी यात्रा तुमचे स्मरण ऐसे मनोनी तंतुक नमस्कार करी नित्य देख तव पातली शिवरात्र ऐक माग वद्य चतुर्दशी श्री गुरु म्हणती तयासी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी पाहासी विनोद श्री पर्वताचा नयन झाकोनी पादुकेसी दृढदरिका वेगेसी ऐसे ऐकोनी तयासी मनोवेगे घेऊन गेले श्री गुरु म्हणती तयासी काका भ्रांतपणे पासी वेगे जावे दर्शनाशी क्षौर स्नान करून या श्री गुरु ऐसा निरोप देता शीघ्र गेला स्नानाकरिता तेथे देखील माता पिता भ्राता ग्रामलोक सकळी कते पुसती तयासी कवणी मार्गे आलासी आमची भेटी का न घेसी लपून येणे कोण धर्म विनितसी माता पित्यासी आम्ही निघालो दोन प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमे एक हसती मिथ्या म्हणती आम्हा सवेची आला लपत ऐसे बडीवारे बोलत अबद्धवंती सकळ जन ते कोणा सवे न बोले शीघ्र स्नान करी गेले पुष्पे अक्षता बेले घेऊन गेले पूजेसी पूजा करीत लिंग स्नानी देखता झाला श्री गुरुमुनी अति विस्मय करुणी पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक म्हणे चित्ती श्री गुरु राजा आपणची शंकर श्री गुरु पुसती तयासी एधवारासी किंवा जाशी तंतु कविनवी स्वामी असे एक नवल देखील आता समस्त लोक जाऊन एक देवालया भितरी बैसवणी पूजा करीती तुमचे चरणे लिंग न देखो तुम्हीच येथे श्री गुरु म्हणती एक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्नान महिमा असे खातात जय गम्य त्रिभुवनी माघ वद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी सांगेन ऐका तत्परेशी श्री गुरु म्हणती तंतुका ते पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राजा परियेसी शूर असे पराक्रमासी समस्त शत्रू जिंकले तेणे आणि एक कुबुद्धी असे पारधी करी बहु असे बलाढ्य स्थूल बहु असे चंचल सकल स्त्रिया रथ आचार तरी बरवान असे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कुबुद्धी सुशील सगुण पतिव्रता मनी करी बहुत चिंता पुरुष आपला परद्वारता ईश्वर भक्ती करीत असे ऐसे क्रमिता एके दिवशी पुसू लागले आपले पुरुषासी म्हणे प्राणेश्वरा परियेसी विनंती एक असे माझी तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपदली कवणे परी सांगावे स्वामी सविस्तारी कोपण करावा प्राणनाथा राजा म्हणे श्रीयेसी बरवे पुसले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपानगरी आपण श्रावण योनी जन्मोनुदान होतो तेथे काळक्रमण शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजावया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत मज देखोनी आले धावत काष्ट पाषाण घेऊन या आपण पवळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशांनी ऐसा 3 वेळा पळाव मारातील म्हणून बहु उभे आलो मग अंतरगृही निघालो पूजा देखील तिथे शिवाची द्वार धरून समस्त लोक शस्त्रे मारिले मजा एक ओढवणी टाकती सकळी एक शिवालया बाहेरी तेने पुण्य झाले ज्ञान एक शिवरात्रीचे महिमान म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेल पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्व ठाई त्याची वासना त्याची स्वभाव मज असती ऐसे श्रेयची सांगितले पुन्हा प्रश्न तिने केले म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञ आणि माझा जन्म सांगा विस्तारुणी म्हणून लागत असे चरणी कृपा करी ग प्राणेश्वरा ऐक ज्ञात सती तुझा पुनर्जन्म कपोती मग करीत होती स उदरपूर्ती एके दिवशी अवधारी पडला होता मांस गोळा तो तुवा चोचीने धरला कवळा उडत होती आकाशमंडळा ते दुरुनी देखील घारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी न पळाली सते अवसरी श्री पर्वतगिरीवरी दुरोनी आली धावत प्राण होता कंठगत श्रमोनी शिकरी तू बैसत घारी घेऊनी मारिले चोची घेऊन गेली माणसं कवळे तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळले झालीस तू राजपत्नी सांगा पतीसी पुढील जन्म सांगो तुझा आज आपण सिंधू देशी जन्म पावेल अवधारी माझी भार्या तुझी होसी जन्म पावसी सृजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणाशी राजा होईल सौराष्ट्र देशी तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणाशी राजा होईल गांधार देशी तू उपजी मगधकुळेसी ते माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत देशी तू
दशार्हा जुकुळाशी जन्मशी माझी भार्या होशील तू. 6वा जन्म आपणाशी अनंत नाम परियेसी ययाती कन्या तू होशी ते माझी प्राणेश्वरी. 7वा जन्म आपणाशी राजा होईल पांडेदेशी. रूप लावण्य मज सरशील मोही करण कवण संसारी. ज्ञानी सर्व गुण होईल सूर्यकांती ऐसे वचन जैसा रूपे असे मदन. नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी. रूप सौंदर्य आगळी जैसी सुवर्णाची पुतळी. चंद्रासारखे मुखकमळ वसुवंती माझे असे नाव पावसी. तुझ वरील स्वयंवरेशी दमयंती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ. मज देहावसान होता तुझ घेईल सांगाता. दिव्य विमानी बैसोनी तत्वता. स्वर्गाप्रती जाऊ बळे श्री गुरु म्हणती तुका तंतुकाशी. शिवरात्रीशी पर्वत महिमा ऐसी ऐकतो श्वान परियेसी. सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कलेश्वर. गाणगा ग्रामी भीमातिरी पूजा करी गाणी नंतर. मल्लिकार्जुन समान तंतुक म्हणे स्वामी आसी. स्वामी तू मज चाळवीसी पूजेशी गेलो मल्लिकार्जुनासी. लिंगस्थानी तुझ देखिले सर्वा ठाई तुझी एक झाला असशी व्यापक. कलेश्वर संगमनायक एक एक सांगशी आम्हा पुढे. ऐकोणी श्री गुरु हसती एरे पादुका धरी म्हणती. नयन त्या ते धाकिती संगम आले तत्काळी. श्री गुरु आले संगमासी तंतुकास पाठविसी मठासी. बोलावया शिष्याशी आपण राहिले संगमात. श्री गुरु आले संगमाशी मज पाठविले मठाशी. बोलविले शिष्याशी राहू पाती आजी संगमी. मज पुसती तयासी तेही सांगितले भरवसी. आनंद झाला भक्ताशी मणिगंगा सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. श्रीशैल शिवरात्र महिमा वर्णनम नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तात्रयार्पणमस्तु.